ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। पनवेल शहर पोलिसांनी 5 कोटी रुपयांच्या सुपारी आणि मिरी चोरी प्रकरणी आणखी 3 जणांना अटक केली। रामदास कुरंगळे, श्रीकांत मंडले आणि स्वप्नील शिंदे अशी तिघांची नावे आहेत। यापूर्वी कुणाल रमेश भानुशाली आणि सागर बांगर या दोघांना अटक करण्यात आली होती। 23 डिसेंबर रोजी पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील गाळ्यामध्ये कस्टम विभागाकडून कस्टम ड्युटी न भरलेल्या 3 कंपन्यांचा सुपारी आणि मिरी हा माल ठेवण्यात आला होता। यावेळी आरोपींनी सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून आणि त्याला बांधून सुपारी आणि मिरी चोरून नेली। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी आरोपी कुणाल भानुशाली याला अटक केली। त्यानंतर सागर बांगर याला देखील अटक करण्यात आली। या दोघांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली। त्यानंतर 10 जानेवारी रोजी पोलिसांनी रामदास भगवान कुरंगळे राहणार शिरढोणपाडा याला पळसपे येथून अटक केली, तर श्रीकांत अशोक मंडले राहणार कराड याला सातारा येथून अटक केली। स्वप्नील सुनील शिंदे राहणार भटवाडी घाटकोपर याला घाटकोपर येथून ताब्यात घेतले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामदास याला चोरीच्या ठिकाणाची रेकी करायला सांगितली होती, तर श्रीकांत याला चोरी करण्यासाठी मजूर पुरवण्यास सांगितले होते आणि स्वप्नील याला कशा प्रकारे पिशव्या गोणी भरलेल्या आहेत ते बघायला सागर बांगर यांनी सांगितलं होतं। चोरी केल्यानंतर या मालाची विक्री होण्यापूर्वीच पनवेल पोलिसांनी हा 5 कोटींचा माल भिवंडी येथून ताब्यात घेतला। पोलिसांनी 4 गाड्या जप्त केल्या असून या मालाची खरेदी करणारा आणि इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील केदार करत आहेत।